नमस्कार, मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या फॅट लॉस सिरीजमध्ये, ज्याच्यातला आपण भाग दुसरा पाहतोय. भाग 1 मध्ये जसं की आपण पाहिलं होतं की वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये नक्की डिफरन्स काय, आणि त्यातला आपण फॅट लॉस करायचं की वेट लॉस, हे आपण कन्फ्युजन दूर केलं होतं. पण आता ह्या भाग दुसरा किंवा एपिसोड 2 मध्ये आपण माहिती घेणार आहोत की फॅट लॉसचे बेसिक 6 रूल्स कोणते आहेत, की जे रूल्स आपण जर आपल्या डे टू डे लाईफमध्ये जर आपण अप्लाय केले तर मग फॅट लॉस ही जी प्रोसेस आहे ती खूप इझी आणि सिम्पल होऊन जाईल. म्हणून हे 6 रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यातला रूल नंबर 1 आहे तो म्हणजे अवॉइड एक्स्ट्रा कॅलरी डाएट किंवा हाय कॅलरी डाएट. आता एक्स्ट्रा कॅलरीज किंवा हाय कॅलरीज डाएट म्हणजे काय, तर याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट गोष्ट येते ती म्हणजे साखर, आणि दुसरी गोष्ट येते ती म्हणजे तेल. तर जे जास्त गोड पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात साखर आहे, हे पदार्थ आपण हाय कॅलरी किंवा एक्स्ट्रा कॅलरी डाएट फूडमध्ये आपण कन्सिडर करतो. आणि दुसरं म्हणजे जे की खूप तळलेले आणि ऑइली पदार्थ आहेत, तेलकट पदार्थ, तर हे सुद्धा आपण एक्स्ट्रा कॅलरीज किंवा हाय कॅलरीजमध्ये आपण कन्सिडर करतो. तर आपल्याला फक्त बेसिक रूल काय फॉलो करायचा आहे, तर आपल्याला जे जास्त शुगर असणारे जे पदार्थ आहेत, जे जास्त साखर असणारे पदार्थ, गोड पदार्थ, ते आपण खाण्याचं टाळणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण जे खूप ऑइली पदार्थ आहेत, खूप तेलकट आहेत, खूप तळलेले आहेत, तर असे पदार्थसुद्धा आपण आपल्या खाण्यातून कमी करणार आहोत. मग आता हे खायचं कधी, तर आपण आठवड्यातून एकदा ह्या एवढ्याच लिमिटमध्ये हे खाणं शक्यतो ठेवायचं. पण मॅक्झिमम टाईम आपण आठवडाभर हे पदार्थ आपल्या खाण्यातून मायनस करायचे. मग आता असे पदार्थ कोणते आहेत, तर असे पदार्थ एकतर आपल्या सगळ्या जे स्वीट्स असतात, जे मिठाई म्हणतो आपण, तर ते पदार्थ. त्यानंतर गोड, म्हणजे ज्याच्यात आता चहा हा सुद्धा गोड असतो, बऱ्याच वेळेला भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये साखर वापरली जाते, तर तो कमी साखरेचा किंवा विदाऊट शुगर टी आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. आणि त्याच्याचबरोबर जे अदरवाईज जे की गोड पदार्थ असतात, ते पदार्थ ज्याच्यामध्ये भरपूर साखर आहे, असे पदार्थ आपण अवॉइड करणार आहोत. त्याचबरोबर जे ऑइली, म्हणजे खूप तळलेले जे पदार्थ आहेत, खूप डीप फ्राय केलेले जे पदार्थ आहेत, ते सुद्धा आपण आपल्या खाण्यातून कमी करायचे आहेत. मग हे कधीतरी चेंज म्हणून आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा आपण खाऊ शकतो, पण रेग्युलर बेसिसवरती हे खाणं मात्र आपल्याला टाळावं लागेल. आता आपण पाहूयात रूल नंबर 2, ज्याच्यामध्ये अवॉइड इटिंग मैदा ऑन डेली बेसिस. म्हणजे आपल्याला रोजच्या रोज खाण्यामध्ये जो मैदा आपण वापरतो तो बंद करायचा आहे. मग आता ह्या मैद्याचं आणि आपल्या फॅटचं काय कनेक्शन आहे, तर सिम्पल आहे. मैदा जेव्हा आपण जास्त प्रमाणात आपल्या खाण्यामध्ये घेतो, त्यावेळेला मैदा जो आहे तो आपल्या आतडीला आतल्या बाजूने चिकटून बसतो. त्यामुळं आपलं डायजेशन जे आहे ते खूप खराब व्हायला सुरुवात होते. आणि हे डायजेशन खूप खराब झाल्यानंतर आपल्याला सारखा पुन्हा पुन्हा गॅसेसचा त्रास, किंवा बऱ्याच वेळेला आपण अन्न खाल्लेलं असतं ते अपचन होणं किंवा अजीर्ण होणं, असे प्रॉब्लेम्स, किंवा पोट साफ न होणं, अशा बऱ्याचशा तक्रारी होऊ लागतात. आणि ह्याच्यामुळं काय होतं की जे अन्न आपलं पचलं गेलेलं नाही आहे व्यवस्थित, तर ते अन्नाचं शरीर आपल्या चरबीमध्ये रूपांतर करतं आणि आपल्या शरीरावरती चरबी पुन्हा जास्त प्रमाणात साठायला सुरुवात होते. म्हणून आपण आपल्या आहारातून मैद्याचा वापर जो आहे तो खूपच कमी करणार आहोत. आठवड्यातून एकदा, फार फार तर 15 दिवसातून 10 दिवसातून एकदा असं आपण करू शकतो, पण तो खूप कमी क्वांटिटीमध्ये ठेवायचा आहे. हा झाला रूल नंबर 2. तर रूल नंबर 3 जो आहे, तो रूल नंबर 3 काय आहे, तर अवॉइड इटिंग फूड इन मोर क्वांटिटी ॲट
वन टाईम. म्हणजे आपण खूप जास्त क्वांटिटी म्हणजे खूप जास्त प्रमाण आपलं आहाराचं एकाच वेळेला खाणं हे आपण टाळलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एकाच वेळेला भरपूर प्रमाणात चपाती, भाजी, राईस हा खूप जास्त प्रमाणात ॲट अ टाईम घेतल्यामुळं आपल्याला जर शरीराला त्या वेळेला त्या एक्स्ट्रा कॅलरीजची गरज नसेल तर मात्र मग शरीर हे जी एक्स्ट्रा कॅलरी आपल्या आहारातून जाते त्याचं रूपांतर पुन्हा चरबीमध्ये करून आपल्या शरीरावरती साठवून ठेवतं. त्यामुळं आपल्याला गरजेपुरताच आहार आपण छोट्या छोट्या किंवा थोड्या थोड्या अंतराने आपण घेणं हे कधीही योग्य असतं. मग याच्यामध्ये आपण सकाळी थोडासा ब्रेकफास्ट 8-9च्या दरम्यान, दुपारी 12-1 वाजता जेवण, संध्याकाळी 4-5 वाजता एखादं फळ आणि रात्री 8 वाजता जेवण. ह्या अशा छोट्या छोट्या पोर्शनमध्ये आपण आपलं खाणं हे डिवाईड करू शकतो. म्हणून एकाच वेळेला भरपूर प्रमाणात खाणं आणि मग जास्त वेळ उपाशी राहणं हे आपल्याला टाळलं पाहिजे. तर रूल नंबर 4 जो खूप महत्त्वाचा आहे की अवॉइड फास्टिंग, म्हणजे उपवास करणं टाळा किंवा 2 जेवणाच्या मधलं जे अंतर आहे ते खूप जास्त ठेवणं, म्हणजे खूप वेळ उपाशी राहणं हे टाळलं पाहिजे. कारण बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की आपण जेवढा वेळ उपाशी राहू किंवा आठवड्यातून जेवढे जास्त उपवास आपण करू तेवढं आपलं वजन किंवा आपल्या शरीरावरची चरबी ही कमी होत असते. पण हा गैरसमज आहे. तर आपण जर खूप वेळ उपाशी राहत असू किंवा आपण जर जास्त उपवास करत असू तर आपल्या शरीराची प्रतिक्रिया ही उलट पद्धतीनं होते. त्याच्यामध्ये शरीर काय करतं तर ज्या वेळेला शरीराला खाणं मिळतं त्यावेळेला ते एक्स्ट्रा एनर्जीसाठी म्हणून आपल्या चरबीमध्ये रूपांतर करून ते अन्न स्टोअर करून ठेवतं. मग ज्या वेळेला तुम्ही उपाशी असता त्यावेळेला ते अन्न एनर्जीमध्ये कन्वर्ट करून वापरलं जातं. तर ह्या प्रोसेसपेक्षा आपण आपलं खाण्याचं प्रॉपर टायमिंग आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपण 3-4 वेळेला जर खाणं ठेवलं तर जास्त आपल्या 2 खाण्यांच्या मधला जो अंतर आहे तेच अंतर जर आपण कमी केलं तर मात्र आपल्या शरीरावर चरबी साठण्याची प्रक्रिया जी असते ती कमी होण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशन जे की पोषक तत्व आहेत ती सुद्धा मिळतात. त्यामुळं आपली एनर्जी कायम चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहू शकते. त्यामुळं आपण उपवासाच्या मागं न लागता आपण आपलं खाणं लिमिटेड पण थोड्या थोड्या अंतराने जर आपण ठेवलं तर नक्कीच आपण फॅट लॉस हा खूप इझी पद्धतीनं करू शकतो. आता आपण जाणून घेणार आहोत रूल नंबर 5. तर रूल नंबर 5 सिंपल आहे. अवॉइड इटिंग फूड लेट नाईट. तर खूप रात्री उशिरा जेवणं हे शक्यतो आपण टाळलं पाहिजे. कारण जेवढं आपण रात्री लेट जेवण करतो तेवढं आपली पचनक्रियेवरती लोड जो आहे त्या अन्नाचा तो खूप जास्त प्रमाणात वाढतो. आपण रात्री खूप लेट समजा 11, 11:30 असं ह्या टायमिंगला आपण जेवण करून जर आपण इमिजिएटली झोपी जात असू तर मग आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होण्यास सुरुवात होते आणि मग आपल्याला इनडायजेशन म्हणजे अपचन किंवा पोट साफ न होणं ह्या तक्रारी पुन्हा पुन्हा रिपीटेडली जाणवायला सुरुवात होते. आणि मग त्याच्यामुळं होतं काय की आपल्या शरीरामध्ये टॉक्सिक घटक म्हणजे जे खराब प्रमाणात साठणारे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणात साठायला लागतात आणि त्यामुळं शरीराचं मेटाबॉलिझम सगळं खराब होतं, डिस्टर्ब होतं आणि त्यामुळं आपल्या शरीराचं वजन हे झपाट्यानं वाढायला सुरुवात होते आणि शरीरावरची चरबीसुद्धा जास्त प्रमाणात वाढते. ह्याचा धोका हा आपल्या रक्तवाहिन्यांसाठी सुद्धा असतो. कारण रक्तवाहिन्यांच्या मधली चरबी ज्याला आपण कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स असं म्हणतो ही अनावश्यक चरबी रक्तवाहिन्यांच्या मधली ती सुद्धा वाढायला सुरुवात होते. मग त्यामुळं हा रूल खूप महत्त्वाचा आहे की रात्रीचं जेवण आपण लेट नाईट जे करतो ते आपण टाळलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी आपण रात्री साधारण 8च्या सुमारास
आपण रात्रीचं जेवण हे केलं तर आपल्याला फॅट लॉस होण्यासाठी खूप छान फायदा होऊ शकतो. आता रूल नंबर 6 जो की खूप महत्त्वाचा रूल आहे तो म्हणजे डेली एक्झरसाइज. कारण एक्झरसाइजशिवाय आपण जी एक्स्ट्रा साठलेली जी चरबी आहे ती आपण पुन्हा एनर्जीमध्ये कन्वर्ट करून त्या शरीरावरील चरबीचं जे काही विघटन आहे ते आपण करूच शकणार नाही. त्यामुळं आपण आहारात तर हे बदल करणारच आहोत, पण त्याचबरोबर जर त्याच्याबरोबर ॲडिशनल बेनिफिटसाठी आपण जर एक्झरसाइज जर आपण डेली आणि रेग्युलर बेसिसवर ठेवली तर मात्र ह्या फॅट लॉस मध्ये खूपच आपल्याला चांगल्या पद्धतीनं फरक पडताना दिसतो. कारण जेव्हा आपण एक्झरसाइज करतो तेव्हा आपल्या शरीराची जी काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असते ती खूप जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावरील जी अनावश्यक चरबी आहे त्याचं रूपांतर आपल्या ऊर्जेमध्ये किंवा एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं आणि मग आपली फॅट लॉसची प्रोसेस ही चांगल्या पद्धतीनं होण्यास सुरुवात होते. मग आता एक्झरसाइज म्हणजे तुम्ही जिममध्ये जायला पाहिजे किंवा तुम्ही कुठला योगा क्लास जॉईन करायला पाहिजे असं काही नाही. बेसिक एक्झरसाइज ज्या की तुम्ही एन्जॉय करता किंवा तुम्हाला करायला आवडतात अशा कुठल्याही बॉडी मूवमेंट्स आपण नक्कीच करू शकतो 20 ते 25 मिनटासाठी, पण ह्या रेग्युलर बेसिसवर होणं खूप गरजेचं आहे. मग काही जणांना वॉकिंग आवडत असेल सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये तर वॉकिंगला जाऊ शकता. काही जणांना रनिंग आवडतं तर रनिंग करू शकता. काही जणांना सायकलिंग आवडतं तर ते करू शकतात. किंवा काही जणांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये जसं की क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन अशामध्ये इंटरेस्ट असतो तर ते सुद्धा करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय तर एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी जी की आपण रुटीनली करू शकतो आणि तसाच इंटरेस्ट आपण कायमस्वरूपी ठेवू शकतो अशी ॲक्टिव्हिटी आपण नक्कीच करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपली फॅट लॉसची प्रोसेस अजून चांगल्या पद्धतीनं होण्यास मदत होऊ शकते. मग आता हे 6 रूल्स जर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या लाईफस्टाईलमध्ये सेट केले तर मग फॅट लॉस ही प्रोसेस किंवा ही जर्नी काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही इझिली आणि खूप छान पद्धतीनं फॅट लॉस हा करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आपण फॅट लॉस सिरीजमध्ये पुढं ही फॅट लॉस सिरीज कंटिन्यू करणारच आहोत. भाग 3मध्ये आपण भेटणार आहोत पुढील माहितीसोबत. पण तोपर्यंत पाहत राहा ग्रो हेल्दी बिकॉज वी गाईड यू टू लिव्ह अ डिसीज फ्री लाईफ. थँक्यू.